हाय सर्वांना. आज टिफिनमध्ये बनवली होती चपाती आणि बेसनाचा पोळा. एका साईडला चपात्या करून घेत होती. आज 2 तवे ठेवले होते गॅसवर. आज ना खूपच उशीर झाला होता आणि मुलांच्या स्कूलचा टायमिंग होत होता. म्हणून म्हटलं की चला 2 तवे ठेवले एका साईडला बेसनाचा पोळा करत होती, एका साईडला चपात्या भाजत होती. म्हटलं की दोन्ही कामं एकदम होती. विचार केला होता की चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये बेसनाच्या पोळ्या करेन, पण नको म्हटलं, खूपच उशीर झाला. म्हणून दोन्ही साईडला 2 कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर मुलांचं सर्व आवरून दिलं, टिफिन वगैरे भरून त्यांचा नाश्ता वगैरे झाला. त्यांना दिलं पाठवून. ते गेल्यानंतर मग मला करायचा होता नाश्ता. त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता करायच्या आधी आधी म्हटलं मी चहा घेते. चहा घेतला की काम करायला एवढी तरतरी येते की विचारून सोय नाही. सगळं आवरून गेली होती ऑफिसला. त्याच्यानंतर ऑफिस सुटली. 9 तास मी काम करून पुन्हा आली घरी यायला. मग मी शूट केला होता मेट्रोमधून वरून. बघू शकता तुम्ही की किती छान व्ह्यू दिसत होता. त्याच्यानंतर काय घरी आल्यानंतर काय थोडंसं 10 मिनिटं रिलॅक्स झाली आणि थोडीफार फ्रेश वगैरे होऊन मग काय मला जेवणाची तयारी करायची होती. मग काय जेवण काय बनवायचा हा विचार काय चालूच होता. तर मुलांनी सांगितलं की आज आपण दाल राईस खायचा. त्याच्यामुळे विचार केला की चला आधी म्हटलं कुकर लावून घेते. म्हणून अशा प्रकारे कुकर लावायला घेतलं. मग काय आज तूर डाळ बनवायची होती. मग त्याच्यामुळे एकत्र असं कुकर लावून घेतलं. नंतर म्हटलं राईस लावेल. डाळ झाल्यानंतर मग लगेच एका साईडला ना भाकरीसुद्धा करून घेतली. मी म्हटलं आज डाळ, भाकरी आणि राईस असं काहीतरी बेट करूया. मग एका साईडला भाकरी करून घेतली आणि भाकरी होईपर्यंत राईस बनवायचा होता. तोपर्यंत भांडी घासली आणि नंतर मस्तपैकी जेवण वगैरे झालं. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या.